जय शिवराय मित्रांनो. आपल्या जमिनीचं जुनं रेकॉर्ड अगदी गेल्या महिन्यापासून गेल्या 50 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड सातबारा असेल, फेरफार असेल किंवा इतरही जमिनीच्या संदर्भातील कागदपत्र असतील, आकारफोड असेल, या सर्व कागदपत्राला आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येतं. याच्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जवळजवळ सर्व रेकॉर्ड आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले. हेच रेकॉर्ड मोफत आणि विकत डाउनलोड कशा प्रकारे करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी दोन पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये आता नवीन जे रेकॉर्ड येत आहे ते एका पोर्टलवरती उपलब्ध आहे आणि जे जुनं रेकॉर्ड आहे, जे आर्काइव्ह करण्यात आलेले ते रेकॉर्ड एका पोर्टलला पाहता येतं. हे दोन्ही पोर्टल कसे ओपन करायचे, याच्या अंतर्गत लॉग इन कसं करायचं आणि हे रेकॉर्ड डाउनलोड कसं करायचं हेच आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरती यायचे. भूमी अभिलेख .महाराष्ट्र.gov.in याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. आता या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत. वरती सातबारा, मोजणी, आठव वगैरे आपण पाहू शकता. याच्यामध्ये आपण जुनं रेकॉर्ड जे आर्काइव्ह केलेलं एकदम ओल्ड रेकॉर्ड आहे ते कसं पाहायचंय सुरुवातीला पाहूया. त्याच्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती खाली थोडं स्क्रॉल करायचं. याच्यामध्ये सशुल्क सेवा आणि निशुल्क सेवा अशी ऑप्शन आहे. याच्यामध्ये सशुल्क सेवावरती क्लिक करायचे. सशुल्क सेवावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई रेकॉर्ड संग्रहित दस्तऐवजच्या सेवावरती जावरती क्लिक करायचंय. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे युजर आयडी पासवर्ड मागितला जातोय. आता युजर आयडी पासवर्ड जर नसेल तर इकडे बाजूला ऑप्शन दिलेली आहे साइन अपची. या साइन अप वरती क्लिक करून तुम्हाला नवीन तुमचं रजिस्ट्रेशन करून तुमचा युजर आयडी पासवर्ड जनरेट करायचा. अगदी 2 मिनिटात करू शकता आणि तो युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे. नसेल तर ओटीपी बेस्ड लॉग इन आहे, मोबाईल नंबर टाकून तुम्ही ओटीपी बेस्ड लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला विचारलं जातंय कार्यालय. कार्यालयामध्ये सिटी सर्वे ऑफिस, डेप्युटी SLR ऑफिस, तहसील ऑफिस याच्यामधून एक कार्यालय निवडायचं. आपल्याला तहसीलच्या रिलेटेडचं कागदपत्र तहसील ऑफिस निवडलेलं. याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. आता आपण यवतमाळ जिल्हा निवडलाय. त्याच्या अंतर्गत आपल्याला ज्या तालुक्याचा रेकॉर्ड पाहिजे तो तालुका निवडायचा आहे. आपल्याला जो जिल्हा पाहिजे असेल, तालुका असेल, तो गाव आपल्याला यातून निवडायचं. तर आपण गाव पण याच्यामध्ये निवडलंय. हे निवडल्यानंतर पुढे आपल्याला काय विचारलं जाते की दस्तऐवज काय, ओल्ड म्युटेशन पाहिजे म्हणजे जुना फेरफार पाहिजे, सातबारा पाहिजे, आठ पाहिजे, पेरापत्रक पाहिजे, काय पाहिजे हे या ठिकाणी दाखवलं. आता त्या गावाचं जेवढं रेकॉर्ड असेल तेवढं दाखवलं. आता याच्यामध्ये 613 नंबर पासूनचा पुढचा जो फेरफार आहे तो नवीन पोर्टलवरती उपलब्ध आहे अशी सूचना आपल्याला या ठिकाणी दाखवली. ते सुद्धा कसं पाहायचं हे आपण पाहणार आहोत. याला आपल्याला काय करायचं, ओके करायचे. आता या गावाचं एवढंच रेकॉर्ड आहे, हे गाव आपल्याला तेवढं दाखवतंय. एखाद्या गावात जास्त रेकॉर्ड असू शकतं. आता सर्वे नंबर किंवा जे काही फेरफार नंबर असेल तो टाकायचा, सर्च करायचे. सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता 2002, 1980, 1993, 1996 अशा वेगवेगळे रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये आणखीन पुढे काही रेकॉर्ड आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो 1962चं रेकॉर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते. हे रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. इथं आपल्याला साईडला प्रिंटचे ऑप्शन दिलेले, आपण प्रिंट करू शकता. याला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकता. हे रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे, डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी आपल्याला शुल्क आकारलं जात नाही. वेगवेगळे रेकॉर्ड आपल्याला जे रेकॉर्ड पाहिजे असेल ते आपण या ठिकाणी पहावरती क्लिक करून पाहू शकता, डाउनलोड करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त जे काही रेकॉर्ड आहे, आपल्याला जे नवीन रेकॉर्ड आहे ते नवीन रेकॉर्ड सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला शुल्क लागणार आहे. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सातबाराच्या प्रीमियमच्या ऑप्शनवरती आपल्याला यायचंय. आल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागणार आहे. नसेल तर ओटीपीने लॉग इन करू शकता. युजर आयडी पासवर्ड नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन करून आपल्याला युजर आयडी पासवर्ड बनवावं लागणार आहे. आता याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता सातबारा, आठ, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी आपल्याला ई रेकॉर्डची नावाची ऑप्शन दाखवली. ज्या ठिकाणी आपण डिजिटल सातबारा डाउनलोड करतो त्याच पोर्टलवरती ई रेकॉर्ड आहे. याच्यानंतर आपल्याला कार्यालय निवडायचे त्यात याच्यामध्ये. आता यात पाहू शकता आपल्याला उपलब्ध जे करून देण्यात आले रेकॉर्ड ते जर जास्त असेल तर आपल्याला दाखवलं जाणार. आता जिल्हा निवडला आपण, याच्यामध्ये तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचे, ज्या ठिकाणचं आपल्याला रेकॉर्ड पाहिजे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता नवीन पोर्टलला जे आहे ते रेकॉर्ड खूप जास्त आलेले आहे. ज्याच्यामध्ये जुनं फेरफार असतील, सातबारा, गुणाकार पुस्तक, टिपण, आकारफोड, कजाप, आकारबंद कन्सल्टेशन असेल, खासारा पुस्तक असेल वगैरे जे काही रेकॉर्ड असेल ते आपल्याला याच्यामधून घ्यायचे. आता तहसीलच्या रिलेटेड जर रेकॉर्ड असेल तर ते वेगळे रेकॉर्ड त्याच्यामध्ये असू शकतात. आपण पहिलं भूमी अभिलेख निवडलं होतं, आता तहसील निवडलंय. तर तहसीलच्या रिलेटेड जे रेकॉर्ड असेल ते सुद्धा आपल्याला तालुका, जिल्हा, गाव निवडून या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये आपण पाहू शकता कजाप, जन्म, मृत्यू, इनाम पत्रक वगैरे ही जुने पाहणी पत्रक, कुल रजिस्टर आपल्याला पाहता येणार. गाव निवडायचं, जे आपल्याला पाहिजे ते टाकायचे आणि सर्वे नंबर किंवा आपला फेरफार नंबर जे काही असेल ते आपल्याला टाकून सर्च वरती क्लिक करायचे. सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी त्या रिलेटेड सर्व रेकॉर्ड दाखवले जाते. 1963, 64, 62 नवीन पोर्टलला सुद्धा जेवढं रेकॉर्ड अपलोड झालेलं तेवढं दाखवते. अगदी गेल्या 2 महिन्यापूर्वीचे रेकॉर्ड सुद्धा याच्यावरती आपल्याला पाहता येणार आहे. आता आपण पाहू शकतो 2001, 1962 वगैरे आहे. आपल्याला जे पाहिजे आता समजा 1999चं किंवा 2011चं, 2014चं
ते रेकॉर्ड आता आपण याच्यामध्ये पाहू शकता. आता त्याचा जो काही फेरफार असेल हा फेरफार आपल्याला या ठिकाणी दाखवला जातोय. आता आपण हा व्ह्यू साठी उघडलाय. याला जर आपल्याला 30 रुपयाचा खर्च करून जर डाउनलोड करायचं असेल तर पुढे डाउनलोडचे ऑप्शन दिले. त्याच्यासाठी तुम्ही रिचार्ज केलेलं असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि हे जुने रेकॉर्ड तुम्हाला प्रति रेकॉर्ड 30 रुपये या पद्धतीमध्ये या प्रकारामध्ये डाउनलोड करता येणार आहे. म्हणजे तुम्ही मोफतमध्येही रेकॉर्ड पाहू शकता आणि आता तुमचं लेटेस्ट रेकॉर्ड किंवा इतर जे काही सरकारी कामासाठी वापरायचं वगैरे रेकॉर्ड असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामधून शुल्क भरून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे हे 2 पोर्टल या ठिकाणी अस्तित्वात आहेत ज्याच्यावरून तुम्ही तुमचं जे काही आवश्यक असेल ते रेकॉर्ड काढू शकता. बरेच सारे रेकॉर्ड याच्यावरती अपलोड होते, बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची माहिती अद्याप याच्यावरती अपलोड होते आणि ज्या ज्या जिल्ह्याची माहिती अपलोड झाली त्याच्यामधून आपल्याला आवश्यक असलेली माहिती, आवश्यक असलेले रेकॉर्ड आपण या ठिकाणी अगदी चुटकीत घर बसल्या काढू शकता. हीच एक महत्वाची माहिती होती. माहिती जर समजली नसेल, काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा. इतर काही विषयावरती माहिती हवी असेल तरी सुद्धा नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.